आपण विधान भवनाच्या बाहेर आहोत आणि विधान भवनाच्या इकडे सध्या आंदोलन चालू आहे. युवक काँग्रेसकडून आंदोलन सध्या केलं जाते. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. कशासाठी आंदोलन करतात? आम्ही आंदोलनासाठी आलेलो आहे. जे ज्या पद्धतीने पेपर फुटी होत आहे, टीट पेपर असेल, नीट असेल किंवा वेगवेगळ्या पेपरच्या परीक्षाचे पेपर फुटत आहेत, त्या विरोधात युवक काँग्रेस जे आहेत विधान भवनावर घेराव करण्यासाठी आलेला आहे. विधान भवनामध्ये ही जी नीटची पेपर फुटी आहे, त्याचबरोबर टीईटीचे पेपर फुटले, त्या संदर्भात आंदोलन केलं. आज टीईटी का पेपर लीक हुआ है. इससे पहले नीट का पेपर लीक हुआ था. ये सरकार फोड़ने में, एमएलए फोड़ने में ये एक्सप्रेस थे. अभी इनको कोई बच्चों की फिक्र नहीं है. आज ऐसा नहीं हो सकता. आज ये टीईटीच्या पेपर फुटीच्या विरोधात काँग्रेसचे युवक काँग्रेसचे हे आंदोलन आपण पाहत आहे. टीईटीच्या पेपर फुटीचं हे आंदोलन आपण पाहत आहे. पोलिसांनी इथे सगळ्या आंदोलकांना सध्या गाडीमध्ये भरलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे आणि हे सगळे आंदोलक सध्या सरकारच्या विरोधात इथे आंदोलन करताना आपल्याला दिसून येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून युवक काँग्रेस सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत आणि हे जे आंदोलन आहे, आज जरी आपण पाहताय की पुन्हा एकदा विधान भवनाच्या बाहेर हे सरकारच्या विरोधात आंदोलन गेले आणि युवक काँग्रेस ही आंदोलन करून इथे सरकारचा निषेध करते. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा त्यांनी मागितलेला आहे. काल देखील शिक्षण मंत्र्यांच्या गाडीच्या समोर युवक काँग्रेसने आंदोलन केलं होतं. सरकारचा निषेध करून युवक काँग्रेस इथे आलेला आहे. ज्या पद्धतीने पेपर फुटी संपूर्ण युवक काँग्रेसच्या आंदोलनामध्ये इथे पाहता आपण की मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेसची लोक सगळे कार्यकर्ते जमा झाले होते आणि या सगळ्यांना इथे पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेऊन यांचं आंदोलन जे आहे ते आता थांबवण्याचा प्रयत्न केला होतोय. गेल्या काही दिवसांपासून दादा भुसे जे आपले शिक्षण मंत्री, ते शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात इथे पोलीस युवक काँग्रेसकडून आंदोलन केलं गेलं होतं आणि शिक्षण मंत्र्यांच्या घराच्या बाहेर, बंगल्याच्या बाहेर, गाडीच्या बाहेर देखील हे आंदोलन केलं गेलं होतं. आता मात्र विधान भवनाच्या बाहेर युवक काँग्रेस आंदोलन करते आणि त्याचं कारण हेच आहे, ते म्हणजे गेल्या ही जी पेपर फुटी झाली, त्या पेपर फुटीच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. टीईटीच्या पेपर फुटीच्या विरोधातलं आंदोलन आपण पाहताय आणि या सगळ्या महिला कार्यकर्त्या देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या आपल्याला बघायला मिळतं आहे. युवक काँग्रेसचं हे आंदोलन सध्या विधान भवनाच्या बाहेर सध्या सुरू आहे आणि या सगळ्या आंदोलनाला पोलिसांनी इकडे थांबवलंय. टीईटीचा जो पेपर फुटला, त्याचबरोबर नीटचा पेपर जो फुटला, त्या विरोधातलं हे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासूनचं काँग्रेसचे आंदोलन आहे. विधान भवनाच्या बाहेर ज्यावेळी विधान भवनाचं सत्र सुरू आहे त्यावेळी हे आंदोलन सुरू झालेलं होतं आणि आता या विधान भवनाच्या बाहेर असलेल्या चौकामध्ये पोलिसांच्या या ठिकाणी इथे मोठा बंदोबस्त होता. मात्र युवक काँग्रेसने आंदोलन केलं आणि राजीनामा मागितलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, त्याचबरोबर दादा भुसे जे शिक्षण मंत्री त्यांचा देखील राजीनामा इथे मागितलेला आहे. त्याच्यामुळे आज हे आंदोलन आपण पाहताय. युवक काँग्रेस मोठ्या प्रमाणात इथे रस्त्यावर उतरलेली होती आणि पोलिसांनी सध्या या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेऊन हे आंदोलक जे आहे ते आता पोलिसांच्या गाड्यांमध्ये भरून पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे. युवक काँग्रेसकडून करण्यात आलेलं हे आंदोलन आज मोठ्या प्रमाणात सगळे युवक काँग्रेसचे जी लोक त्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी या युवक काँग्रेसने विधान भवनाच्या बाहेर येऊन आज आंदोलन केलेलं आहे. कॅमेरामॅन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.